कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटना असतील, पक्ष असतील, यांनी कडाडून निषेध केलाय, विरोध केलेला आहे। एक प्रकारे हा संविधानावर हल्ला नाही का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो। लोकसभा निवडणुकीच्या एकूण रणधुमाळीमध्ये प्रचाराच्या आपण बघितलं असेल तर राहुल गांधी असतील किंवा इंडिया आघाडीमधले इतर नेते असतील, हे नेते निवडणूक प्रचारात हातात संविधानाचं पुस्तक घेऊन भारतीय जनता पक्ष आणि एकूणच NDA जर सत्तेत आली तर ते संविधान बदलणार असा एक खोटा प्रचार हा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला करण्यात आलेला होता। संविधानाचं भांडवल करून काँग्रेस पक्षानं देशात प्रचार केला। दुर्दैवानं विशिष्ट घटक या खोट्या प्रचाराला बळी पडले आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये या समाजानं अगदी एक गठ्ठा मतदान केलेलं होतं। लोकसभा निवडणुकीतले निकाल जर बारकाईने आपण बघितले, निकालानंतर बूथ निहाय जी आकडेवारी समोर आली, ही आकडेवारी जर आपण बारकाईने बघितली तर एक गोष्ट लक्षात येईल की संबंधित विशिष्ट घटकाच्या समाजाची जी मतं आहेत ही त्या भागामध्ये ती जास्त आहेत। त्या भागामध्ये एकतर्फी मतदान हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येईल।